भारतीय नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला। 8 महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेला हा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय। शिवरायांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे आता आणखी एका कारणामुळे वादात सापडलाय। जयदीप आपटेनं शेअर केलेल्या महाराजांच्या एका फेसबुक पोस्टवरून आता वाद सुरू झालाय। आपल्या फेसबुकवर 5 मे 2023 ला जयदीपनं एक पोस्ट शेअर केली होती। इन प्रोग्रेस असं कॅप्शन देत महाराजांच्या एका मूर्तीचा फोटो त्यानं शेअर केलाय। या शिल्पामध्ये महाराजांच्या कपाळावर एक खूण सुद्धा दिसतीये, ज्यावरून आता जयदीपवर टीकेची झोड उठवली जातीये। अमोल मिटकरी यांनी जयदीपची ती पोस्ट शेअर करत जबाब तो देना पडेगा असं म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भोवळीवर या शिल्पात खोप का दाखवली, यामागचा इतिहास काय, सर्व ठरवून केलंय का की याच भरवशावर कंत्राट मिळवलं, जबाब तो देना पडेगा असं म्हणत मिटकरींनी आपटेला जाब विचारलाय। ही खून नेमकी कसली आणि कधीची आहे यावर जयदीप आपटेनं एका फेसबुक युजरला दिलेला रिप्लाय सुद्धा आता व्हायरल होतोय। मस्त डिटेलिंग केलंय, महाराजांच्या डोक्यावर घावाची खूण सुद्धा शिल्पात दिसतीये अशी एकानं कमेंट केल्यावर तू पहिलाच आहे ज्याने हे ओळखलं, बाकीच्यांना समजावून सांगावं लागतं असं जयदीप म्हणाला। पुढे आणखी एका युजरला रिप्लाय देताना जयदीप म्हणतो, मला काही वर्षापूर्वीच हे सुचलं किंवा काम करताना एकदम आठवलं की शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं काम करताना 1659च्या आधीचा किंवा त्यानंतरचा काळ दाखवता येऊ शकतो। 1659 मध्ये अफझल खान स्वारीच्या वेळी शिवरायांना डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीने जखम झाली होती। हाच संदर्भ इथे वापरला असल्याचं जयदीपने सांगितलं। शिवरायांच्या जखमेचा घाव अभिमानाने शिवरायांच्या पुतळ्यावर का दाखवला असं म्हणत जयदीप आपटेवर आता मोठ्या प्रमाणात टीका होतीये। 28 मे 2023 ला महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर जयदीपनं पुन्हा एकदा एक फोटो शेअर केला। त्यावर सुद्धा कमेंट करत प्रतापगडाच्या रणसंग्रामात कृष्णा भास्कर कुलकर्णीनं वार केलेला आठवतो, पण दुसऱ्या क्षणात छत्रपतींनी मुंडकं छाटून टाकलं हे विसरलास मित्रा। छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान अक्षम्य आहे। लायकी नसली तर काम का करायचं, फक्त एक वार अजरामर करण्यासाठी लाखो शिवभक्तांच्या भावनेसोबत खेळलास, जाहीर निषेध तुझ्या प्रवृत्तीचा असं म्हणत जयदीप आपटेवर आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून टीका होतीये। दरम्यान पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर जयदीप आपटे फरार झालाय। त्याच्या कल्याण येथील घराला कुलूप असल्याची माहिती समोर आली आहे। आता या प्रकरणात जयदीप आपटेला अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।